आसामच्या माजुली बेटावर 1979 मध्ये फक्त 16 वर्षांचा जाधव पायंग यांनी मृत सापांचं दृश्य पाहिलं. झाडच नसल्यामुळे अनेक साप मरून गेले होते. आता इथे पुन्हा हिरवळ आणायची आणि सर्व प्राणी व्यवस्थित राहतील याची काळजी घ्यायची असं जाधव पायंग यांनी ठरवलं. बघायला गेलं तर हे बेट खूप मोठं आहे. हा म्हणूनच माणूस जंगल उगवणारा माणूस आता म्हणून ओळखला जातोय. त्याने एकट्याने झाडं लावायला सुरुवात केली. आज त्यांचं मोलाई फॉरेस्ट न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कपेक्षा सुद्धा मोठं आहे, जिथं हत्ती, वाघ, गेंडे, पक्षी आणि माणसांचं सुद्धा सह अस्तित्व आहे. जाधव आपल्याला शिकवतात, एक माणूस, एक निर्धार आणि एक झाड हेही जग बदलू शकतं. पण हा प्रयत्न निश्चितच सोपा नव्हता. पण त्यांनी हार मानली नाही. ओसाड जमिनीवर त्यांनी हे जंगल उगवलं. खरं जाधव पायंग यांची ही यशोगाथा दाखवून देते की माणसानं जर ठरवलं तर तो काहीही करू शकतो. तुम्हाला ही यशोगाथा कशी वाटते?